आता बातमी आहे भोंदू बाबाची। अशोक खरात प्रकरणानंतर आता अनेक भोंदूंचे कांड उघडकीस येत आहे। नवी मुंबईमधल्या कळंबोली इथल्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदू बाबानं महिलांवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी त्याच्यावर 2 गुन्हे दाखल झालेत। खालापूरमधल्या एका विवाहित महिलेवर अत्याचार तसंच सांताक्रूजमधल्या आई आणि मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाबही समोर आली आहे। बाबाजानने मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्यानं महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्यावर अत्याचार केलाय। या प्रकरणात अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या संदर्भात खालापूरचे डॉक्टर डीवायएसपी विशाल नेहुल यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। आपल्याबरोबर आहे डॉक्टर विशाल नेहुल, डीवायएसपी आहेत रायगड जिल्ह्याचे। सर, काय म्हणाल, भोंदू बाबा विरोधामध्ये आपल्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या खालापूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला होता नोव्हेंबर 2025 मध्ये। याच्यामध्ये थोडक्यात हकीकत अशा प्रकारे होते की एक पीडित तरुणी सांताक्रूज मुंबई येथे राहणारी असलेली, तिचं लग्न झालेलं होतं, परंतु तिचं नवऱ्याशी काही पटत नव्हतं। तिला असा संशय होता की तिच्या नवऱ्याचं दुसऱ्या एखाद्या तरुणीसोबत अफेअर आहे आणि त्याच्यातून ती थोडीशी त्रासलेली होती। तर असं असताना एक अब्दुल रशीद उर्फ बाबाजान नावाचा एक भोंदू बाबा त्याच्यामध्ये त्याच्या संपर्कात ती आली। असंच तिला धार्मिक कार्य करायचं असं सांगून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। ती घटना घडल्यानंतर तरुणींनी काही दिवसांनंतर खालापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। त्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलं। आरोपीचा PCR घेण्यात आला आणि सदर गुन्ह्याचा अतिशय योग्य प्रकारे तपास करण्यात आला। सर, नेमकी याची काय पद्धत असायची? महिलांना तो कसा फसवायचा, कशाची भीती दाखवायचा? सुरुवातीला तो सांगायचा की मी रिलिजियस टीचर आहे, धार्मिक कार्याचा प्रसार करतो, प्रवचन करतो, असं एक सुरुवातीला ओळख करून घ्यायचं। ओळख झाल्यानंतर मग त्यांना म्हणजे या पीडितेला सांगितलं की तुमच्यावर काहीतरी जादूटोणा झालेला आहे, काळी जादू झालेली आहे आणि ती काळी जादू आपल्याला काही कार्य करून उतरावी लागेल। अनेक महिलांवरती त्यांनी अत्याचार केल्याचं सांगितलं जाते, आपण काय आव्हान कराल? अशा जर प्रकार घडलेले असतील तर ज्या कोणी पीडित महिला असतील किंवा त्यांच्या बाबतीत असं काही घडलेलं असेल तर त्यांनी निर्भयपणे पोलीस स्टेशनला अप्रोच व्हावं। अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना फसवत होता। अनेक महिलांवर त्याने अत्याचार केले, तसंच अनेक पुरुषांकडून पैसे उकळल्याचं स्थानिक रहिवासी अजित तांबोळी यांनी सांगितलंय। अब्दुल रशीद उर्फ बाबाजान यांनी अनेक महिलांवरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्यांच्यावरती आहे ते खालापूर आणि सांताक्रूज येथे गुन्हे दाखल आहेत। आपल्यावर या ठिकाणी आहेत अजित तांबोळी, जे गेल्या अनेक वर्षापासून, गेली 10-15 वर्ष झालं ओळखतात। तुम्ही त्याला ओळखत होता, कसा होता हा बाबाजान? प्रत्येक धर्माच्या गोष्टी वगैरे, देवा धर्माच्या गोष्टी बोलत राहायचा तो। तर आम्हाला त्यावेळेस तो चांगला वाटला आणि बऱ्यापैकी आम्ही खूप माणसं 100, 200, 500 माणसं जमा झाले त्यांच्याकडे, म्हणजे त्यांचे शिष्य म्हणून। आणि जे त्यांनी बोललं ते आम्ही करत राहायचो। काय इलाज म्हणजे नेमकं काय करायचं तो इलाज, म्हणजे कशा काय पद्धत काय होती? काय कुणाकडून मीठ आणायचा, फुलं आणायची, अगरबत्ती, धूप वगैरे देऊन त्यांना काही त्यांच्या अंगाला चोळा विळायचा। ते असं करून दिष्ट लागलेली म्हणजे बुरी नजर लागलेली असं काही त्यांचं असतंय, तर ते निघत होता काय निघत नव्हता काय माहिती नाही, पण येत होते लोक। खालापूरला एका महिलेवरती त्यांनी रेप केलेला आहे। मुंबईमध्ये आईवरती आणि मुलीवरती, दोघांवरती रेप केलेला आहे। त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला। जीवे मारण्याचा तर त्यांना बोलला असेल बहुतेक त्या महिलांना, पण ते महिला पण आलेली होती, ती इलाजासाठीच आली होती असं आम्हाला असं माहिती होतं। आणि ते रात्री 8-9 वाजता ते यायचे आणि रात्री 12 ते 3 पर्यंत त्यांचा इलाज चालायचा, असं चालायचं। आणि 2-3 महिन्यानंतर त्यांना समजलं की हा इलाजापोटी आपला फायदा उठवतोय। त्यानंतर त्या महिलेनं काहीतरी पुढं केस केली। तुम्हाला वाटतं अनेक महिलांनी सुद्धा पुढे येऊन तक्रार केली पाहिजे? करायला पाहिजे, अशा लोकांना तक्रार करून यांना या समाजातूनच काढायला पाहिजे, अशा घाण माणसांना। महिलांनी सुद्धा पुढे येऊन
त्याच्यावरती गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची अपेक्षा आता या ठिकाणी तांबोळे यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, खालापूर. यानंतर घेणार आहोत उर्वरित महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा.